आई शपथ यार, किती सहन करायचं यार मी. शोभा नाही, तिचा बिझनेस, त्याला लागणारे हप्ते, सगळेजण माझ्याकडेच येणार आहात का तुम्ही? माझ्याकडे काय कुबेराचा खजिना आहे? आणि तो शुभंकर, तो काय काम करणार आहे की नाही? नुसतं हवे तेव्हा त्याला पैसे हवे असतात. माझी पण स्वप्न आहेत, माझ्या पण गरजा आहेत, मला आई बाबांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि सानिका, तिला लय शिकायचंय आणि मी तिच्या गरजा पूर्ण करणार, तिची स्वप्न पूर्ण करणार मी. पण माझ्यावर कर्ज आहे, कधीच संपणार आहे कोणाच ठाऊक. काय म्हणलीस? आणि राजकुमारी परत तेच, तुझ्या त्या जुन्या कुंडली त्या राजकुमारीला घेऊन काय करू मी? काय करू सांग ना, काय करू? आई, मी माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी असुसलोय. आणि राहिला प्रश्न श्रावणी मॅडमचा, त्या एक शिक्षण मंत्र्याच्या पोरगी आहेत आणि मी त्यांचा बॉडीगार्ड. एका वाक्यातला फरक कळतो. ते आपल्या बापाच्या प्रेमासाठी असुसल्यात आणि मी माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. साहेब तसे चांगले आहेत, चांगले आहेत साहेब तसे, पण ती अलकनंदा मॅडम विषयी असं कारण भरत असते साहेबांच्या. श्रावणी तुझा घात करेल, श्रावणी तुझा घात करेल, मग साहेब चिडतात, साहजिकच आहे. त्या दिवशी मॅडमनी खीर बनवली म्हणून साहेबांनी मॅडमला आणि माझी माझी असं घरचा चढ झालं ना, पण मी काही नाही करू शकत, काही नाही करू शकत मी, पण नाही, आता नाही. आता मी काहीतरी करणार. मी मॅडमचं बॉडीगार्ड आहे, त्यांच्या आता मन मी मला सुरक्षित करायचंय. श्रावणी मॅडम, तुम्ही आता ऑर्डर सोडायची आणि म्या ती कंप्लीट करायची. तुम्ही नुसतं सांगा.